लावून घेऊया. कलेजी मसाला रेडी आहे हे बघा. आणि आता पावसाळ्या टायमिंगला ना संडेला खूप गर्दी असते इकडे, गाड्या वगैरे लागलेल्या असतात. कारण बघूया इकडेच कुठेतरी गाडी लावूया. गाडी इथेच लावतात, जेटीवर जायचंय. डोंबिवलीत असे बरेचसे स्पॉट आहेत असे फिरण्यासारखे, त्यातला आम्ही हा एक कवर केलेला आहे. कसला जबरदस्त पाऊस पडतोय सुसाटमध्ये एकदम, आणि सकाळपासूनच पाऊस चालू आहे. तर मंडळी आपण आहे डोंबिवलीमध्ये आणि एकच नंबर वातावरण झालं आहे, खूप छान. सकाळपासून जोरदार पाऊस आहे हे बघा, मस्त वाटतं एकदम. आणि ह्या पावसामध्ये फिरायला जाण्याचं खूप मन करतं आहे. हे बघा कसला पाऊस आहे. आणि मी आता चाललेलो आहे जरा आज काहीतरी प्लॅनिंग आहे. जरा पाऊस पडतोय तर जरा कलेजी फेटा झालाच पाहिजे. कलेजी फेटा बघूया, पण आता भेट लावून पाहिजे मला. बघूया तर शॉपमध्ये जाऊन भेटतोय का. तर आपण इकडे कलेजी घेतलेली आहे. आता कलेजी घेऊन आपण घरी चाललो आहे. आणि जबरदस्त पाऊस, आणि या पावसामध्ये मस्तपैकी आम्ही आज कलेजी मसाला बनवणार आहे. कलेजी भेटेल की नाही ह्याची थोडी गॅरंटी नव्हती, पण भेटली मला एका ठिकाणी. नमस्कार, मी रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी दुपारचे 12:30 वाजलेत आणि मी जर इकडे कलेजी वगैरे घ्यायला आलो होतो. कलेजी घेतले तर जाऊया फटाफट. जबरदस्त पाऊस पडतोय आणि आज आणि उद्या काहीतरी वाटतं रेड अलर्ट दिलेला आहे. पावसाचा आनंद घ्यायचा आहे मस्त. आज कलेजी फेटा, तर कलेजी फेटा घ्यायचा अजून फेटा कोण खात नाही, तर त्यामुळे मी कलेजी घेतले फक्त. हे बघा इकडून पाणी बघा कसं वाहतं आहे. तरी पाऊस आहे रिमझिम, पण एवढा जोर नाही आहे. पण पाणी वगैरे जेवढं साचतं आहे तेवढं निघून जातं आहे. आणि एवढा जबरदस्त पाऊस आहे ना, ह्या पावसामध्ये आता कुठे फिरायला जाणं पण आहे ना खूप रिस्की आहे. बाहेर पडायचंच नाही अशा वेळेला. हा बघा थोडा थांबतो, तो पण रिप रिप चालू असतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा जोर पकडतो. जोरात येतो एकदम. कसलं जबरदस्त वातावरण झालं आहे बघा, एकच नंबर. भारी वाटतंय या वातावरणामध्ये. असं फिरायला जायला किती मस्त वाटेल, सुंदर एकदम. आणि पाऊस चालू आहे, जोरदार पाऊस आहे. आणि आज दिवसभर आणि उद्या पण सांगितलं आहे पाऊस. तर मंडळी आपण ही इकडे कलेजी घेऊन आलो आहे. फक्त कलेजी आहे, फेटा वगैरे नाही आणला आहे. आता फेटा कोण खात नाही आमच्याकडे, तर त्यामुळे हे कलेजी घेऊन आलो आहे. आता आपल्याला ह्याचा कलेजी मसाला बनवायचा आहे. तर बाकीचे सर्व मसाले वगैरे रेडी करूया. आता ही मस्त क्लीन एकदम धुवून वगैरे घेतले आणि कटिंग पण केले. आपल्याला कलेजीला लावण्यासाठी आहे ना, इकडे थोडंसं अद्रक घेतलं आहे, मिरची आहे एक, आणि लसूण आहे. लसणीच्या काही थोड्या पाकळ्या आहेत, तर ते ह्या मस्त या खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया. तर हे बघा मस्तपैकी वाटून घेतलं आहे. आणि आता या कलेजीला आपण हे लावून घेऊया. थोडंसं जाडसरच ठेवलं आहे हे बघा. तर याला आपण मसाले लावून घेऊया. हे बघा हे लाल तिखट आहे, मालवणी मसाला आहे. 2 चम्मच टाकले. आणि हा गरम मसाला आहे, वाटलेला, घरी वाटलेला मसाला आहे. मस्त आहे एकदम, असा जाडसर ठेवलेला आहे हे बघा. आणि थोडी हळद, आणि हा थोडा आपण चिकन मसाला टाकतो याच्यामध्ये. आणि हा घरी वाटून ठेवलेला हा गोडा मसाला आहे. खोबरं आणि कांदा भाजून वाटलेला हा मसाला आहे. बाकीचे अजून काही थोडे मसाले वगैरे टाकलेले आहेत त्यामध्ये. तर हा मसाला आपण ग्रेव्हीसाठी यूज करणार आहे आजच्या कलेजी मसाल्यासाठी. आणि हे मसालेत ना प्रॉपर लावून घेऊया. थोडा वेळ ठेवून देऊ असंच, मग व्यवस्थित लागतील त्याला. हे बघा प्रॉपर असे मसाले लागलेत सगळे. आता ह्याला जरा 15 ते 20 मिनटं असंच ठेवून देऊ. काय मस्त छान कलर आला त्याला.
तर मंडळी इकडे मस्तपैकी कढई तापलेली आहे आणि आपण आता त्यात तेल टाकतोय. फोडणीसाठी फक्त आणि फक्त आपण हे लसूण घेतलेली आहे, एवढे पाकळे घेतलेत. येस. आणि आपण इकडे तरी येण्यासाठी आहे ना थोडंसं हे तिखट टाकतोय, मालवणी मसाला टाकतोय. आणि लगेचच आपण जो मसाला वाटून ठेवलेला आहे तर ते टाकून घेतलंय. हे बघा मसाला मस्तपैकी आहे ना, असं तेल सोडलं पाहिजे मसाल्याने. बघा काय जबरदस्त झाला आहे. आणि याच्यामध्ये लगेच आता कलेजी टाकून घेऊया आपण. हे बघा इकडे बघता ही कलेजी आता मस्तपैकी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता ही थोडी आहे ना वाफेवरती अशी थोडी बॉईल होऊ दे, तोपर्यंत आपण असं झाकण ठेवूया, म्हणजे व्यवस्थित बॉईल होईल. आपण असं 5 मिनटं ठेवू झाकण आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी ॲड करू त्यामध्ये. एवढं 5 मिनटं झालेत, आपण आता झाकण काढून घेऊया. मस्त आहे ना, हे बघा बॉईल झाले एक नंबर. आणि आपण जे कलेजीला जो मसाला लावला होता ना तर त्यामध्येच हे थोडंसं पाणी टाकले आणि हे पण मसाल्याचंच पाणी आहे, तर ते आता त्यामध्ये वरतून थोडं टाकून घेऊया पाणी. आता हे वरून टाकतोय चवीप्रमाणे मीठ. असं आपल्याला कलेजी मसाला झाला पाहिजे. आणि कलेजी अजून शिजायला थोडा वेळ जाईल. हे कलेजी शिजायला जास्त टाईम नाही जात, पण एक 5-1 मिनटं मस्त कड काढून घेऊ आणि नंतर मग आपला कलेजी मसाला रेडी होईल खाण्यासाठी. बघा काय भारी झालं एकदम. चला आपण थोडी आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया वरून आणि थोडंसं शिजू दे अजून, कारण कोथिंबीरचा पण जो फ्लेवर आहे ना त्या कलेजीमध्ये उतरणार. मग आता चिकूला थोडासा रस्सा टेस्टिंगला देतोय. चिकू टेस्ट करून सांगेल आपल्याला कसं झालं आहे. कसा आवडला? येस, चिकूला आवडला म्हणजे सगळ्यांना आवडणार, हा ना. मस्त. बाहेर एकदम सुसाटमध्ये वारा पण चालू आहे आणि पाऊस पण तेवढाच आहे. हे बघा. आणि आपली इकडे कलेजी पण रेडी झालेली आहे. कलेजी मसाला. येस, नॉर्मली पाणी ठेवलेलं आहे थोडं. मसाला कलेजी मसाला रेडी आहे. हे बघा एक नंबर. चला आता मस्त जेवायला बसूया. चला दोघं पण रेडी आहेत जेवायला. आज माझ्या हातची कलेजी मसाला खाणार आहे. चिकू एक्सायटेड आहे, चिकूला खूप आवडले. चला मस्त जेवायला बसूया. आता दुपारची वेळ आहे, दुपारचे वाजलेत बघा किती, 1:15 झाला आहे. तू सांगा मला टेस्ट आता. तू मगाशी सांगितलीस ना हे चांगले झाले कलेजी, आवडला. चला पिऊला पण आवडलेलं आहे, चिकूला तर आधीच आवडलं आहे. आणि या मस्त तुम्ही पण जेवण करायला. हे बघा काय मस्त झालं आहे कलेजी मसाला, भारी मस्त ना. चला या मस्त दुपारचं जेवण करायला. कलेजी पण शिजली आहे मस्त. हे बघा प्रॉपर एकदम अशी शिजली पाहिजे. आणि कलेजी शिजायला काही एवढा टाईम नाही जात. हे बघा 15 मिनटात ओके होते एकदम. मस्तपैकी शिजलेली आहे. या मंडळी दुपारचं जेवण करायला. या जेवणामध्ये कलेजी मसाला आणि इकडे डाळ आहे आणि इकडे भात. चला जोरदार बाहेर पाऊस पडतोय. आमचं मस्त जेवण पण झालंय आणि चिकू बोलतो जरा आता फिरायला जाऊया, पाऊस पडतोय तर पावसाची मजा घेऊया. इकडे बघ, हाय चिकू. हाय, हॅलो. मस्त रेनकोट वगैरे घातला नाही
आणि इकडे गाडी आता बरेच दिवस जरा उभी होती पाऊस पडल्यापासून, तर तिला पण जरा काढूया बाहेर. उभीच होती पाऊस लागल्यापासून. आता जरा जाऊया, पावसाचा आनंद घेऊया जरा. चला, बसलास काय? चला जाऊया फटाफट. हा चला, गाडी पण आता बरेच दिवस उभी होती. आपली किती पळाले बघा, 1440 किलोमीटर पळाली गाडी अजूनपर्यंत. म्हणजे गावाला नेली ना, बरीच पळवली गाडी. चला जाऊया. चला मंडळी, आम्ही आता चाललेलो आहे ते गणेश जेट्टीला. गणेश जेट्टीवरती जाऊन बघूया कितीचं पाणी वगैरे भरलं आहे. इकडे डोंबिवली वेस्टला आहे. डोंबिवली वेस्टला आहे ना, तरी किती म्हणजे 2.6 किलोमीटर आहे इकडे. तर जाऊया मस्त पावसाळ्यात, तिकडचा जरा आनंद घेऊया. मस्त रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे, भारी वाटतं एकदम फिरायला. आहे बघा, जबरदस्त काय माहोल झाला आहे, एक नंबर. आणि ह्या वातावरणात आहे ना, कुठेतरी गाडी घेऊन कुठेतरी लांब असं जावंसं वाटतं, भारी वाटतं. तर चला जाऊया, मस्त एन्जॉय करूया आजचा पाऊस. चिकू आहे सोबत, चिकू मागे बसलाय, तो पण रेनकोट घालून आहे, भिजणार नाही ना मागे. चला, कडक पावसामध्ये, पावसाचं वातावरण. आणि आम्ही आलो वृंदावन गार्डनमध्ये. हे बघा, इथून गेट आहे, तर आतमध्ये जाऊया. चिकू बोलतो तर जाऊया आपण, इकडे आलेलो तर आहे, तर जाऊया. सुंदर इथला नजारा आहे, एकच नंबर, भारी. हा गार्डनच आहे ना हे. अच्छा, तुला ते घसरगुंडी वगैरे पाहिजे होती, ती नाही इकडे. सीट वगैरे आहेत मस्त इकडे या साईडनी सर्व, एक नंबर. काय इकडे पाणी साचलंय या साईडला. काय तुला खेकडीत दिसत आहेत? असतात इकडे. पाऊस, जबरदस्त पाऊस चालू आहे. हे बघा, हे वृंदावन गार्डन आहे. आणि इकडची मागची थीम जी बघताय ना, एकच नंबर आहे बघण्यासारखी. इकडे फोटो वगैरे बरेच जण असे शूट करण्यासाठी येतात. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो तिकडे कशी आहे तिथली थीम. सुपर भारी, एक नंबर वाटतं इथला नजारा, जबरदस्त. कृपया वर चढताना चप्पल खाली काढून चढावे. ओके, आम्हाला आता वरती नाही जायचं आहे, सो बंद आहे आता. फोटो काढूया, मस्त फोटो क्लिक करूया. चला, जरा आम्ही इकडे फिरलो आतमध्ये, बराच टाईम इथे जरा फोटो वगैरे काढलेले. आता जाऊया, पाऊस पण जरा वाढतोय, तर त्याच्या आधी आपण खाडीवरती जाऊया, जे गणेश जेट्टी आहे तिथे जाऊया. आणि तिकडचा व्ह्यू बघूया, काय सुंदर वाटतो तिथला नजारा. जाऊया फटाफट. जबरदस्त पाऊस पडतोय आणि आपण चाललो इकडे, जरा रोड खराब आहे. ठीक ठीक. डोंबिवलीमध्ये असे बरेचसे स्पॉट आहेत फिरण्यासारखे. तर आज आम्ही जरा पावसामध्ये जरा बाहेर पडलोय, जरा खाडीवरचा आनंद घेऊया. भिजूया ना, आम्ही रेनकोट घातलेले आहेत, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. मस्त खाडीवरचा आनंद घेऊ. आपण आता गणेशनगरमध्ये आहे. गणेशनगरची जेट्टी ऑटो पुढून आहे. आणि आता पावसाळ्या टायमिंगला ना, संडेला खूप गर्दी असते इकडे, गाड्या वगैरे लागलेल्या असतात. कारण बघूया, इकडेच कुठेतरी गाडी लावूया. इकडे जाते वाटतं गाडी. गाडी इथेच लावतात, जेट्टीवर जायचंय. नाही बोलू, एवढ्या गाड्या इथे लागल्या आहेत ना. मला वाटलं तिथे पार्किंग आहे की काय. चला, बघा सगळेजण तिकडेच जातात जेट्टीवरती. हा, सरळ पुढेच. कुठे? इकडे तिकडे या साईडला आहे.
आपण एकदा आलो होतो 2 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो इकडे पावसाळ्यातच आलो होतो म्हणजे तेच आपण आता विचारत आलो आहे. चला फायनली आपण येऊन पोचलेलो आहे जेट्टीवरती आणि इथेच आहे ना गाडी साईडला इथं पार्क केले. पार्किंगसाठी स्पेस खूप आहे इकडे या साईडला. हा बघा पूर्ण हा पार्किंग स्पेस आहे. मॅच खेळायची हे पार्किंगसाठी इकडे आणि इथे आतमध्ये एंट्री आहे इथून. आता पावसाळ्यात जास्त मला वाटतं कोणाला एंट्री देत नाही इथून. ही जेट्टी आहे समोर बघताय ना ही. आणि मागे आम्ही आलो होतो ना तर त्यावेळेस फक्त हे इकडचंच हे एवढं बनवलं होतं आणि ह्या साईडचं बाकी होतं बनवायचं. इकडे कंस्ट्रक्शनचं काम चालू होतं पण आज मस्त एकदम भारी बनवलेलं आहे. आणि आपण संध्याकाळची वेळ आहे. हे बघा बरोबर 5:30 वाजलेत आणि आपण आलो आहे. आणि ही आहे आपली उल्हास खाडी आणि उल्हास खाडीला कसला पूर आला आहे हे बघा जबरदस्त. आणि सगळं हे मधून जे आलेलं दिसतंय ना तुम्हाला हे सगळी झाडं आहेत छोटी छोटी सगळी वाहत खालती आलेत. इकडे खालती जाते या साईडला आणि काय जबरदस्त नजारा वाटतो इकडचा. चिकू कसं वाटलं इकडे आवडला. चला आपण पुढे जाऊया तिकडे. हे बघा सुंदर इकडं मस्त बसण्यासाठी केलेलं आहे आणि वरून पण असं हे खूप छान वाटतंय. अट्रॅक्शन आहे हे बघा भारी. इकडे सीट वगैरे आहे बसायला. आपण बसू थोडा वेळ आणि आनंद घेऊ जरा. पुढपर्यंत आहे तिकडे त्या साईडला पुढे पाणी पडतं ना इकडे सगळं खालती जातो इथून. इकडे जेवढं पण पाणी साठतोय हे इकडून खाली जायला जागा आहे. मस्त वाटतं उड्या पाण्यात. चिकू मजा करतोय पाण्यामध्ये. आता जुलै महिना चालू आहे आणि आता हा पाऊस आलाय तो एकदम गार आहे. म्हणजे भिजलं ना तरी एकदम थंडी लागते या पावसामध्ये. भिजण्याचं मन करत नाही. मजा करतोय चिकू. तेव्हा त्या साईडला पण आहे पुढे. आपण जरा तिकडे जाऊ पुढे. इकडे पण सेम आहे त्या साईडला. हे इथपर्यंतच आहे पुढे पण मस्त वाटतो इथे. सनसेट वगैरे असेल ना सनसेट एन्जॉय करण्यासारखं आहे मस्त. आणि खूप जण इकडे रील्स वगैरे शूट करण्यासाठी किंवा इकडे फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी बरेच जण येतात इकडे. चिकूची मजा चालू आहे. आणि इकडे तुडुंब अशी भरलेली ही उल्हास खाडी. हे बघा जबरदस्त भरले खतरनाक एकदम. चल जाऊया तिकडे पुढे. चलो. इथे बोटी वगैरे येतात इथे. हे बघा जेट्टी बांधलेली आहे. आता जेट्टीचं जरा काम केलं आहे इकडचं. मस्त नवीन केलं आहे आता. पहिलं खूप थोडं पडझड झाली होती थोडी. चला पुढे जाऊया जरा. कुठे हां इकडे पण आहे. का भारी वाटतंय. डोंबिवलीत असे बरेचसे स्पॉट आहेत असे फिरण्यासारखे. त्यातला आम्ही हा एक कवर केलेला आहे. इथे आम्ही पहिल्यांदा पण येऊन गेलो पण हे ह्या साईडचं काम चालू होतं. तिकडे एक साईडच केलेली होती. तर आता इकडे आलो तर ह्या साईडला पण आता काम झालं आहे इकडचं ऑलमोस्ट पूर्ण झालं आहे. आणि मस्त नजारा वाटतो इकडचा. इथे रेलिंग वगैरे लावलेली आहे तर त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. पुढपर्यंत आहेत आणि मस्त अशी झाडं लावलेली आहेत. शोसाठी झाडं लावलेली आहेत शोपीसची. खूप छान वाटतं आहे. आणि साईडनी इकडे सर्व असं बसण्यासाठी आहे. आणि जेव्हा संडे वगैरे असतं संडेला हे सर्व पॅक असतं संध्याकाळचं. खूप गर्दी असते इकडे. आम्ही आता एकदम एंडला आलेलं आहे इकडे आणि इकडे पण थोडं ना आता काम वगैरे चालू आहे. हे बघा पुढे अजून वाढवणार इकडे ह्या साईडने सर्व काम बघ पुढे बाकी आहे. अजून पुढे इकडे वाढेल. इकडे हे दगड वगैरे टाकलेले आहेत. तुडुंब अशी भरले ही आपली उल्हास खाडी. ह्याच्यापेक्षा जास्त पाणी भरतं जेव्हा जोरदार पाऊस असतो त्यावेळेस. चला आपण जाऊया आता. बराच वेळ आपण इकडे थांबलो जरा बसलो होतो पण तिकडे. आणि चला जाऊया आपण. चलो. तर मंडळी आम्ही मस्तपैकी इकडे गणेश जेट्टीवरती फिरलो. आम्ही जेवण केलेलं आणि इकडे आलो होतो जरा पावसाचा आनंद घेण्यासाठी. तर तुम्हाला पण जरा इकडे फिरवलं. डोंबिवलीतलं हे ठिकाण आहे ना खूप भारी. आता पावसाळ्यात ना खूप गर्दी असते इकडे या साईडला. तर चला हा मी आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तो नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जरा आता पाऊस आहे ना जरा थांबला आहे. हे बघा बंद झाला पूर्ण पाऊस आता.
आता जाऊ आपण घरी, संध्याकाळ झाली, संध्याकाळची वेळ झाली.